बघा आता आपल्याला पाहिजे 6, 8, 10चा लसावी आणि मसावी कसं काढायचं ते पहा. 6चे मूळ आधी काढायचे. बेद्रिक 6 3 1 3 मूळ झाले. नंतर 8चे मूळ काढा. बेजोग 8 बेदनी 4 आणि बेक बे. नंतर 10चे मूळ काढा. बेपंची 10 आणि 5 1 5. अशा प्रकारे आपण मूळ काढल्यानंतर या तिन्हीचे आता मी इथे लिहिते म्हणजे कसं तुम्हाला सोपं जाईल. 6, 8, 10चा मसावी बरोबर 6चे मूळ बघा किती आले सांगा. 2 गुणिले 3. 8चे मूळ सांगा. 2 गुणिले 2 गुणिले 2. 10चे मूळ सांगा. 2 गुणिले 5. मग आता तिन्ही मधली सारखी संख्या बघा 2 2 2. नंतर काय आहे का सारखं नाही. म्हणजेच 6, 8, 10चा मसावी बरोबर 2 आहे. समजलं हे. मसावी एवढा झाला. आता लसावी काढत असताना सुद्धा पूर्ण ह्या स्टेप आपण कंप्लीट केल्या. हे अवयव लिहिले. मग त्यानंतर हे पूर्ण आपण अशी रेष ओढून टाकायची. 6, 8, 10चा लसावी बरोबर तिन्ही मधली समान संख्या 2. आता या दोघांमध्ये कोणी आहे का समान नाही. कोणीच नाही समान. मग पहिल्याचा घ्यायचा अवयव 3. दुसऱ्याचे कोण कोण शिल्लक राहिले 2 गुणिले 2. आणि तिसऱ्याचं कोण शिल्लक आहे 5. आता या सगळ्यांचा करायचा गुणाकार. बेत्रिक 6 सैदनी 12 बारदुनी 24 24 पाचा 120. पण तरी रफ मध्ये करून पहा. 24 गुणिले 5 5 24 0 हातच्याने 2 5 10 2 12 म्हणजेच 120. 6, 8, 10चा लसावी बरोबर 120 आहे. लसावी आणि मसावी समजला का. हो मॅडम. ही पद्धत समजली का तुम्हाला. हो मॅडम. ठीक आहे. सांगा बरं 6चे मूळ अवयव. हा सांग तेजस. 3 बरोबर 6. बरोबर छान. बस आता मला सांगा 8चे मूळ अवयव कोण सांगते. सांग बरं ओमकार. 2 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर 8. छान व्हेरी गुड. 10चे मूळ अवयव सांगा बरं. संध्या सांग बरं. 2 गुणिले 5 बरोबर छान. आता अशा तुम्हाला एकदम मूळ अवयव समजले की तुम्हाला लसावी आणि मसावी तुम्हाला अतिशय योग्य पद्धतीने काढता येतो. मग ही पद्धत समजली का तुम्हाला.